नमस्कार, मी अश्विनी. महाराष्ट्र टीव्ही 24 मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्रातील प्रमुख बातम्यांकडे वळण्याआधी नजर टाकूया हेडलाईन्सवर. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 13 जानेवारीला कल्याण दौरा. किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत कार्यकर्त्यांकडून जोरदार बॅनरबाजी आणि ईव्हीएम संदर्भात दिल्लीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर, संजय राऊत यांनी दिली माहिती. आता बातम्या सविस्तर. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 13 जानेवारी रोजी कल्याणमध्ये येणार असल्याची माहिती पक्षाचे कल्याण शहर प्रमुख रवी पाटील यांनी दिली आहे. कल्याण पश्चिमेत अग्निशमन इमारतीचे लोकार्पण, 10 इलेक्ट्रिक बसचे लोकार्पण आणि इतर विकास कामांच्या लोकार्पणासाठी मुख्यमंत्री कल्याणमध्ये येत असल्याची माहिती दिली. यावेळी रवी पाटील यांनी सांगितले की मुख्यमंत्री येणार आहेत, मात्र कल्याण पश्चिम येथील विविध ठिकाणी अस्वच्छता पसरली आहे. फुटपाथ मोकळे नाही. काही लोकांनी रस्त्याच्या बाजूला अनधिकृत टपऱ्या उभ्या केल्या आहेत. त्यावर कारवाई झाली पाहिजे. या संदर्भात वेळोवेळी महापालिका प्रशासनाकडे आम्ही तक्रार केली आहे, परंतु अधिकारी लक्ष देत नाही. आता या संदर्भात केडीएमसी आयुक्त इंदुराणी जाखड यांच्यासोबत बोलणं झालं आहे. सोमवारी शहरातील काही भागांच्या आयुक्तांसोबत पाहणी दौरा करणार आहोत. दिनांक 13 जानेवारी रोजी मुख्यमंत्री साहेब कल्याणच्या दौऱ्यावर येत आहेत आणि विविध उपक्रमांचं लोकार्पण, भूमिपूजन या सगळ्या कार्यक्रमांसाठी साहेब कल्याण शहरामध्ये तसेच उल्हासनगर शहरामध्ये येणार आहेत, अशा प्रकारचं आम्हाला वरून सांगण्यात आलेलं आहे. नाही, काल आम्ही आयुक्त महोदय आणि काही अधिकारी यांच्यासोबत आम्ही एक फेरफटका कल्याण शहरामध्ये मारलेला आहे आणि आयुक्त मॅडमला याबाबत सर्व सूचना केलेल्या आहेत की सिटी पार्क असेल, अग्निशामकची जी इमारत उभी आहे त्या ठिकाणी वार्डाचं कार्यालय जे केलेलं आहे ते धूळ खात पडलेलं आहे, त्या ठिकाणी ते स्थलांतर करावं तातडीने. त्याचप्रमाणे 10 बस इलेक्ट्रिकच्या आलेल्या आहेत, त्या इलेक्ट्रिकच्या बसचं लोकार्पण करायचं आहे. असे अनेक विविध उपक्रम जे आहेत त्या उपक्रमांचं करायचं आहे. कल्याणमध्ये अस्वच्छता आहे, रस्त्याला टपरे आहेत, शेड पडलेले आहेत, फुटपाथ लोकांना मोकळे झाले पाहिजेत, दिलीप कपोते वाहनतळाचं लोकार्पण आहे. हे सगळ्या परिस्थितीमध्ये सर्व अधिकाऱ्यांना चर्चा करून या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे रस्ते, फुटपाथ म्हणजे साहेब उल्हासनगरवरून जेव्हा शाळमार्गे येतील तेव्हा दिलीप कपोते वाहनतळ, तिथून शिवाजी चौक मार्गे, आग्रा रोड मार्गे, लाल चौकी मार्गे, दुर्गाडी चौकातून पुन्हा अग्निशामक इमारत आणि तेथून वसन व्हॅलीनंतर तुमचं सिटी पार्क, अशा प्रकारचं एक नियोजन करण्यात आलेलं आहे. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये जे रस्ते कल्याण पश्चिम शहरातील पूर्णपणे अस्वच्छता आहे, फुटपाथवर पूर्णपणे त्या ठिकाणी टपऱ्या आहेत, आजूबाजूला टपऱ्या आहेत, अनधिकृत आहेत सगळ्या, काही कुठल्याही प्रकारे काही अधिकृत कुठलंही काही नाही आहे. आणि वारंवार आम्ही कॉर्पोरेशनमध्ये वेळोवेळी याच्या तक्रारी पण केलेल्या आहेत, परंतु अधिकारी सगळे थंडावलेले आहेत आणि कोणालाही काही पडलेले नाही असंच एकंदरीत दिसतं आहे. आणि आयुक्त मॅडम आता नवीन आलेले आहेत, त्यांना आम्ही याबाबत सर्व सूचना केलेल्या आहेत. उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. भावी खासदार, केंद्रीय मंत्री, किंगमेकर, राजकारणातील वजीर, आपला माणूस अशा विविध आशयाचे बॅनर सध्या रत्नागिरीत झळकलेले पाहायला मिळत आहे. त्यामुळे या बॅनरची चर्चा सध्या जोरदार रंगली आहे. किरण सामंत सध्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात खासदारकीसाठी इच्छुक आहेत. त्यांच्या नावाची जोरदार चर्चा देखील आहे. तर दुसरीकडे भाजपने देखील उमेदवार उभे करण्याची तयारी दर्शवल्याने नेमकी रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातून उमेदवारी कोणाला मिळणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. किरण सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त लागलेले बॅनर्सची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. किरण सामंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळणार आहे. देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन सुरू केलं. लोकांमध्ये जागरूकता निर्माण झालेली आहे. सॅम पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली त्या सॅम पित्रोदाने सुद्धा स्पष्ट केलेलं आहे. ईव्हीएम संदर्भात दिल्लीच्या बैठकीत एकमताने ठराव मंजूर करण्यात आला असून ईव्हीएम संदर्भात पुढे नेमकी काय पावलं उचलायची त्या संदर्भात आम्ही लवकर भूमिका घेऊ अशी माहिती धुळ्यात पत्रकारांशी बोलताना संजय राऊत यांनी दिली आहे. गेले काही दिवस फक्त शिवसेना नाही तर संपूर्ण देशभरामध्ये ईव्हीएम संदर्भात एक जनआंदोलन सुरू झालेलं आहे. सुप्रीम कोर्टच्या वकिलांनी आंदोलन सुरू केलं आहे.
देशातल्या अनेक सामाजिक संस्थांनी आंदोलन सुरू केलं आहे. लोकांमध्ये एक जागरूकता निर्माण झालेली आहे. सॅम पित्रोदा ज्यांनी या देशामध्ये दूरसंचार क्रांती केली, टेलिकम्युनिकेशन त्या संदर्भात जी क्रांती केली, त्या सॅम पित्रोदांनी सुद्धा हे स्पष्ट केलेलं आहे की EVM निर्दोष नाही, EVMमध्ये घोटाळा होऊ शकतो असं त्यांचंही आता खात्री पटलेली आहे. आणि विशेषतः मध्य प्रदेशचे निकाल ज्या पद्धतीनं लावण्यात आले, मी लागले म्हणत नाही, लावण्यात आले, ते पाहता या देशामध्ये लोकशाही पद्धती जी आपली आहे, मतदान प्रक्रिया, ती निर्दोष नाही हे आता स्पष्ट झालेलं आहे. आजच मी सामनामध्ये त्या संदर्भात सविस्तर पुराव्यासह लिहिला की EVMचा घोटाळा कसा होतो आणि कसा केला जातो. आधी हे जे सरकार आहे मोदी शहांचं, त्यांच्या काही एजन्सीज आहेत, त्या एजन्सी आधी ओपिनियन पोल समोर आणतात, ओपिनियन पोल आणतात आणि त्या ओपिनियन पोलच्या माध्यमातून वातावरण निर्माण करतात. एखाद्या राज्यात अमुक अमुक होईल, तमुक होईल, आणि त्यानुसार भारतीय जनता पक्षाचे 2 लोक एक आकडा जाहीर करतात. या वेळेला आम्ही मध्य प्रदेशमध्ये 160 जिंकू, या वेळेला महाराष्ट्रामध्ये आम्ही 200 जिंकू, या वेळेला देशामध्ये आम्ही 400 पार करू. आणि मग त्यानुसार संपूर्ण EVM ज्या आहेत त्या सेट केल्या जातात. साधारण 30% EVM या देशातल्या, 30% म्हणतो, जिथे भारतीय जनता पक्ष काठावर आहे अशा EVMचा सेट करून कशा पद्धतीनं मतदान प्रक्रियेत घोळ घातला जातो हे आज मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. बघत रहा महाराष्ट्र TV 24. हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए. फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान. हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, 2 व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में. इस शादी सीजन तैयार हो जाइए सेंटर ऑफ अट्रैक्शन बनने के लिए. कैसे? सचिन लाइफस्टाइल के बेहतरीन कपड़ों के साथ. जी हाँ, सचिन लाइफस्टाइल में लेडीज वेयर, किड्स वेयर, मेंस वेयर, सभी सेक्शन के लिए कपड़े अवेलेबल हैं. और साथ ही में इस शादी की शॉपिंग को पॉकेट फ्रेंडली बनाने के लिए सचिन लाइफस्टाइल लेकर आए हैं आपके लिए फ्लैट 15% का ऑफ. तो अभी आइए और अपनी शादी की शॉपिंग सचिन लाइफस्टाइल से करके जाइए. हमारा पता शताब्दी चौक, बेलतरडी रोड, रामानगर, नागपूर. विश्रांतीनंतर वळूया समोरील बातम्यांकडे. येत्या 22 तारखेला अयोध्या श्रीराम मंदिराचा लोकार्पण सोहळा होणार आहे. त्यामुळे देशभरात राम भक्तांमध्ये एकच उत्साहाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत कल्याण पूर्वेत श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्याचं काम आजपासून सुरू करण्यात आलं आहे. येत्या 22 तारखेला प्रत्येकाला अयोध्येत जाणे शक्य नाही. त्यामुळे या सोहळ्याचा अनुभव मिळावा यासाठी कल्याण पूर्वेत श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारण्यात येत असल्याचे खासदार शिंदे यांनी सांगितले आहे. आज खासदार श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते या ठिकाणी विधिवत पूजा करण्यात आली. यावेळी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह भाजपचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. येत्या 5 दिवसात ही प्रतिकृती पूर्ण करण्यात येणार असून त्यानंतर जवळपास 15 दिवस या ठिकाणी आध्यात्मिक धार्मिक कार्यक्रम सुरू राहणार असल्याचं खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले आहे. येणाऱ्या 22 जानेवारीला अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामांचं भव्य दिव्य मंदिर जे आहे ते त्या ठिकाणी उभं राहत आहे आणि त्याच्यामध्ये प्रभू श्रीराम जे आहे ते त्या ठिकाणी विराजमान होणार आहेत. एक मोठा कार्यक्रम जो आहे तो सोहळा जो आहे हा पूर्ण देशभर जो आहे तो साजरा केला जाणार आहे. मला वाटतं दिवाळी त्या दिवशी लोक जे आहेत आपल्याला घरोघरी जे आहे ती त्या ठिकाणी साजरी करतील. पण 22 तारखेला प्रत्येकाला जे आहे ते त्या ठिकाणी जाता येणार नाही अयोध्येला. म्हणून या ठिकाणी कल्याणमध्ये आपण प्रभू श्रीरामांच्या मंदिराची एक प्रतिकृती जी आहे ती या ठिकाणी उभी करतोय, जेणेकरून लोकांना जे आहे हे या ठिकाणी येऊन जे आहे ते प्रभू श्रीरामांचं दर्शन घेता येईल. वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत, गीत रामायणासारखे
हरिपाठ सारखे हे वेगवेगळे कार्यक्रम जे आहेत हे या ठिकाणी 7-8 दिवस होत राहतील, जेणेकरून लोकांना जे आहे ह्याच्यामध्ये सहभागी होता येईल आणि जो आनंद उत्साह अयोध्येमध्ये होईल, मला वाटतं तशाच प्रकारे उत्साह आनंद जो आहे तो या ठिकाणी लोक सहभागी होऊन जे आहे ते या ठिकाणी करतील. त्याच्यासाठी जे आहे या ठिकाणी आपण एक राम मंदिराची प्रतिकृती या ठिकाणी उभी करतोय. त्याच्यामध्ये मी सगळ्या कल्याण डोंबिवलीकरांना सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करतो की आपण सगळ्यांनी या ठिकाणी यावं आणि या उत्साहामध्ये जे आहे ते सहभागी व्हावं. अरे वेगवेगळ्या मेळावे आहेत, वेगवेगळ्या सभा आहेत. मुख्यमंत्र्यांच्या शेड्यूलच्या हिशोबाने जे आहे हे काही सभा ज्या आहेत त्या रद्द होतील, काही सभा ज्या आहेत ते ॲड होतील आणि वेगवेगळ्या सभा ज्या आहेत ज्या रद्द झाल्या त्या दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी होतील त्या ठिकाणी परत रिवाईज करून. तर त्याचा लगेच अर्थ काढायची गरज नाही आहे तुम्हाला. मुख्यमंत्री आहेत, आज मुख्यमंत्र्यांना जे आहे आज आम्ही टेंटेटिव्ह शेड्यूल तो बनवलेला आहे. मुख्यमंत्र्यांचा शेड्यूल स्वतःचा एवढा व्यस्त आहे. आज देखील ते सकाळी जे आहे मुंबईमध्ये डीप क्लीन ड्राईव्हमध्ये आहेत, सहभागी झालेले आहेत. काल पुण्यामध्ये होते. असे विविध कार्यक्रम जे आहेत ते आयत्या वेळी त्या ठिकाणी येत असतात, विविध मीटिंग त्या ठिकाणी लागत असतात. तर त्याच्यामधून मला वाटतं पत्रकारांनी कुठलं जास्त बोध घेण्याची गरज नाही. गोंदिया जिल्ह्यात सध्या धान खरेदी ही जोमात सुरू असून 31 जानेवारीपर्यंत धान खरेदी सुरू राहणार आहे. आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात 19,91,000 क्विंटल एवढी धान खरेदी झाली असून यात 59,889 शेतकऱ्यांनी आपले धान्य जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांच्याद्वारा अधिकृत केंद्रांवर विक्री केले आहेत. तर आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यात 176 कोटींचे चुकारे हे शेतकऱ्यांना बँक खात्यावर करण्यात आले असून अजूनही गोंदिया जिल्ह्यातील 258 कोटींचे शेतकऱ्यांचे चुकारे अद्यापही शिल्लक आहेत. त्यामुळे शेतकरी लवकरात लवकर ही चुकारे व्हावे जेणेकरून रब्बी पिकांच्या हंगामासाठी पैसा वापरता येईल अशी मागणी आता शेतकरी करीत आहे. तर शासनाकडून निधी उपलब्ध झाल्यास जिल्हा पणन अधिकारी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर ही रक्कम पोहोचवणार असल्याचे सांगण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यामध्ये दिनांक 4 जानेवारी 2024 अखेर 19,91,000 क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. सदर खरेदी 59,809 शेतकऱ्यांमार्फत करण्यात आलेली असून धानाचे चुकारे 176 कोटी हे शेतकऱ्यांच्या खात्यावर ऑनलाईन पद्धतीने वर्ग करण्यात आलेले असून उर्वरित शेतकरी चुकारे रक्कम रुपये 258 करोड हे लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यावर अदा करण्यात येतील. गोंदिया जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वन हक्क पट्टेधारक शेतकरी आहेत. या शेतकऱ्यांचे सातबारे अजूनही ऑनलाईन झाले नाही, त्यामुळे अशा शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धान विकू शकत नाही. याशिवाय बोलताना जिल्हा पणन अधिकाऱ्यांनी सांगितले की जे शेतकरी वन हक्क पट्टेधारक आहेत अशा शेतकऱ्यांनी केंद्रावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करावी आणि ती नोंदणीची माहिती केंद्रधारक जिल्हा पणन अधिकारी यांना कळवावी. त्यांना कळवल्याच्या नंतर केंद्र संचालक ही संपूर्ण माहिती जिल्हा पणन अधिकारी यांच्याकडे सादर करतील. याविषयीची संपूर्ण माहिती जिल्हा पणन अधिकारी हे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मंजूर करतील आणि त्यानंतर या सर्व शेतकऱ्यांना धान विक्री करता येणार असल्याची माहिती त्यांनी सांगितली. तरी ज्या शेतकऱ्यांनी अद्यापही धान खरेदी केंद्रावर जाऊन आपल्या नावाची नोंदणी करावी जेणेकरून त्यांचे धान्य लवकरात लवकर केंद्रावर विक्री करण्यास सोयीस्कर होईल असे आवाहन जिल्हा पणन अधिकारी यांनी केले आहे. हक्क पट्टेधारक शेतकऱ्यांची यादी यांनी जिल्हा पुरवठा कार्यालय यांच्याकडून प्राप्त करून घेतलेली असून सदरची यादी ही आमच्या संबंधित खरेदी विक्री संस्थांना कळवण्यात आलेली असून त्यानुसार जोपर्यंत संबंधित वन हक्क पट्टेदार शेतकरी त्या खरेदी केंद्रावर जाऊन त्याची अद्ययावत माहिती बँक पासबुक, सातबारा उतारा याची अद्ययावत माहिती त्यांना कळवित नाही आणि ती माहिती परिपूर्ण भरून संबंधित सब एजंट संस्था या कार्यालयास कळवतात. त्यानुसार एनिमेल पोर्टलला ती यादी प्रधान कार्यालयामार्फत पाठवली जाते आणि तदनंतर वन हक्क पट्टेधारक संबंधित शेतकऱ्याचा फार्मर ID हा तयार होतो आणि त्याच्यानंतर त्याला त्या संबंधित धान खरेदी केंद्रावर त्याची धान विकता येते किंवा संबंधित शेतकरी हा शासनाच्या बोनससाठी पात्र ठरणार आहे. आपण शेतकऱ्यांना कोणतं आवाहन करणार? शेतकऱ्यांना आवाहन आहे की त्यांनी वन हक्क पट्टेधारकाची अचूक माहिती नजीकच्या त्यांच्या खरेदी केंद्रावर देण्यात यावी जेणेकरून त्यांना बोनसचा लाभ किंवा त्यांची धान विक्री करणे सोयीचे होईल. बातम्यांमध्ये वेळ झाली आहे, इथेच थांबण्याची. बघत रहा महाराष्ट्र TV 24.
आपकी जिंदगी की ऊंची उड़ान अब उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स के साथ, क्योंकि उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स आपके लिए लेके आए हैं मौजा साली गोदनी में NATP लेआउट। गढ़चिरौली और गोंदिया समृद्धि हाईवे से महज 500 मीटर की दूरी पर, बंजारी मेडिकल इंजीनियरिंग कॉलेज लेआउट से 500 मीटर की दूरी पर, साथ ही नागपुर हुड़केश्वर से चंद्रपुर ताड़ोवा हाईवे रोड पर। प्रोजेक्ट बाय आनंद होम्स, उड़ान लैंड डेवलपर्स एंड बिल्डर्स, सही रहा उड़ान की। तो आज ही आइए और अपने सपनों के प्लॉट कम से कम दाम में पाए, वो भी बैंक लोन के साथ। हमारा पता प्लॉट नंबर 16 शिवांगी नगर हुड़केश्वर रोड नागपुर। संपर्क करें 9860298056 और 8055396190। आँखों की संपूर्ण देखभाल के लिए मध्य भारत का जाना माना नाम माधव नेत्रालय। यहाँ आँखों की पूरी तरीके की जांच के साथ सभी प्रकार के ऑपरेशन किए जाते हैं। मोतिया बिंदु, काज बिंदु, रेटिना, साथ ही कॉर्निया के उपचार भी होते हैं। तिरछेपन और युवाओं में चश्मा हटाने का ऑपरेशन भी आधुनिक लेजर तरीके से होता है। आँखों की सभी समस्याओं व अधिक जानकारी के लिए संपर्क करें माधव नेत्रालय, साई मंदिर के पास, गजानन नगर टी पॉइंट, अजनी, नागपुर। डायल करें 6785200 या माधव नेत्रालय प्रीमियम सेंटर, वासुदेव नगर मेट्रो स्टेशन के पास, हिंगना टी पॉइंट, नागपुर। डायल करें 3502300।